शेगावची कचोरी सेंटर शर्मा यांचं खूप फेमस आहे मित्रांनो. चला आपण जाऊन घेऊया इथं. मित्रांनो बघा खूप अशी भारी टेस्ट आहे. आणि काही पार्सल पण घेतलो मी सोबत. तिथं तुम्ही बघितलं 2 प्रकारची अवेलेबल होती, एक ड्रायवाली फ्रोझन आणि एक रेडी टू इन्स्टंट खाण्यासाठी. तर मी आता काही पार्सल घेतलो आणि बघा त्यांचं कार्ड पण आम्ही दाखवतो तुम्हाला. जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की एक 2-3 दिवसापासून आपण शेगावमध्ये आहेत. शेगावमध्ये आनंद विहार इथे आपला स्टे होता आणि सायंकाळच्या जवळपास एक 6:47 झालेत. तर आता मी आपल्या इथं संस्थांच्या बसने श्रीच्या आरतीसाठी जाणार आहे. तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा, आपण श्रीची आरती घेण्यासाठी जाऊया. भक्ती क्रमांक 4 आपला हे इकडला आहे आणि तिथूनच आता मी आपल्या आनंद विहाराच्या बस स्टँडवर आलेला आहे. तुम्ही बघू शकता हे आपलं आनंद विहार येथील बस स्टँड आहे. आणि मी तुम्हाला आपल्या इथं ATM पण दाखवतो. इथं आपल्याला पैसे विड्रॉल करण्यासाठी पण सुविधा अवेलेबल आहे. चला आपण पहिले पैसे विड्रॉल करूया इथं. मित्रांनो बघा आता हे आनंद विहाराचा मेन एरिया दिसतोय तुम्हाला. आणि हे जे गेट दिसतंय तुम्हाला स्पेशली दाखवतो मी हे इथं. बघा हे मेन गेट सुद्धा आहे इथला. हे फक्त आणि फक्त जे इथले VIP लोक आहेत त्यांच्यासाठीच खोलण्यात येतो. आणि हे बघू शकता आनंद विहार इथलं आहे हे. आणि माझं एक्सपिरियन्स कसं आहे, 1 मिनिटाच्या अंतरावर हे गेट खुललेलं होतं, पण त्या गार्डनी मला बोललं की तुम्हाला इथून एंट्री नाही भेटणार. कारण हे बघा तुम्हाला दाखवलं तर ATM हे ॲक्च्युली बाहेर आहे, आतमध्ये नाही. तर मला पूर्ण राऊंड मारून इथं कव्हर करून यावं लागले. तर असं हे फक्त VIP गेट आहे. थोडीशी कॅश काढून घेतली आहे मित्रांनो. आणि बघा हे ATM, थोडीशी कॅश आपल्याला हवी होती. तर चला आपण जाऊ परत आतमध्ये. आत्ताच आपण ATM मधनं पैसे विड्रॉल करून इथं बस स्थानकावर आलो विहारामधल्या. तर थोड्याच वेळात आपली बस पण येणार आहे. मी तुम्हाला दाखवतो बस किती छान आहे इथली. आपल्या बसचं अरायवल झालेलं आहे इथं. हे बघा एकदम शार्प टाइमला आलेली आहे गाडी. आपण आता चढूया याच्यामध्ये. तर मित्रांनो आता आपली आनंद विहारवरनं गाडी इकडं दुसऱ्या संकुलनमध्ये आलेली आहे. आणि इथून थोड्याशाच अंतरावर श्रीचं आपल्याला तिकडं मंदिर आहे. तर थोड्याच म्हणजे एक 9 वाजता तिथं आरती चालू होते सायंकाळची. तर तोपर्यंत आपण डेफिनेटली आरतीला पोहोचू तिथं. आणि आरती कशी होईल काय नाही ते मी तुम्हाला नक्की कंटिन्यू सांगेन. तर बघू शकता इकडं पण कशी गर्दी आहे बरीच. फायनली आता आपण इथं आनंद विहारवरनं हे पाठीमागे जे बस दिसते याच्यानं आपल्या शेगावचे जे बाबा आहेत त्यांच्या परिसरामध्ये आलो. इकडं पाठीमागे बघू शकता इथं पण बसची व्यवस्था ते खूप छान आहे. आणि इथं पण राहण्यासाठी तुम्हाला खूप काही आहे. तर सायंकाळची आरती घेण्यासाठी आपण आता पहिले मंदिरामध्ये जाऊया. चला. तर इथं बघू शकता आता तुम्ही मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आपण हाच रोड आता कंटिन्यू करूया मंदिराकडे जाण्यासाठी. फायनली आपण हे बघा आता बघू शकता मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहोत. सायंकाळचा सुद्धा माहोल बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि गर्दी वगैरे पाठीमागे बघा. मित्रांनो काहीतरी चालू होतं तिकडे पाठीमागे तुम्ही बघितलंय. आपण कंटिन्यू करूया. हे बघा आता पाठीमागे आपण हे जे इकडं बघता हे श्रीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि हे पाठीमागून आपण आलेला मार्ग. इथं बसस्थानक वगैरे आहे. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल हे पेड्याचे दुकानं वगैरे तर भरपूर आहेत. आणि हे श्रीच्या दर्शनाकडे जाण्यासाठी रांग इथून लागते. तर चला आपण या रांगेत जाऊन कंटिन्यू करूया आपली दर्शनाची रांग. हे इकडं बघू शकता श्रीच्या दर्शनाला जाण्याची रांग. आता इथं आपल्याला असं दिसते. आणि त्यानंतर बघा इथं मेटल डिटेक्टर वगैरे सगळेच आहेत. चला आपण जाऊ. आणि आपली टेस्टिंग वगैरे झाल्याच्या नंतर इथं बघू शकता तर हे बघा आपली आता बॅग पण स्कॅन होते.
तर तुम्ही सर्वजण बघू शकता आपल्या इथं किती छान असं व्यवस्था केलेली आहे. आता आपली सिक्युरिटी चेक झाल्याच्या नंतर आपण परिसरामध्ये आता जाणार आहोत थोड्याच वेळात. फायनली आता आपण जे महाराजांचा परिसर आहे तिथं पोहोचलेले आहोत. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं हे इकडे गेल्यानंतर चप्पलचं स्टँड वगैरे आहे आणि हे इथून तुम्हाला मुखदर्शन वगैरे भेटून जाईल. आणि आपल्याला आता समाधी मंदिराकडे जायचं आहे. तर समाधी मंदिराकडे जाण्यासाठी बघा हे मार्ग आहे आणि इकडला जे दिसते ते मुखदर्शनासाठी आणि समाधी मंदिरासाठी तिकडला आहे. आणि इथून आपल्याला डायरेक्ट राम दरबार जे आहे ते दिसेल. तर चला आपण सर्वप्रथम आता चप्पल ठेवूया. माऊली एकच आहे माऊली, एकच आहे माऊली. हे बघा आपण चप्पल ठेवल्याच्या नंतर इथं आपल्याला असा बिल्ला वगैरे भेटतो. तर असो आपण येताना ह्या मार्गानंतर बघूया. तर सर्वप्रथम आपण इकडे जाऊया. आपण आता माऊलीच्या दर्शनाला जाण्यासाठी रांगेमध्ये थांबलेलं आहे आणि सायंकाळी आरती होईल जवळपास 9 वाजता. तर आपल्याला आरती भेटेल किंवा मी त्याच्या पहिलेच बाहेर निघू. हे बघा इथं तुम्ही स्टॉप करून बघू शकता. आणि आता आपण गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत जल्दीच. तर मला मोबाईल नाही नेता येईल, मी मोबाईल बंद करतो इथूनच आता. चला आता आपण प्रसादयालाकडे जाण्याचा रोड आहे. पाठीमागच्याच ब्लॉगमध्ये मी पूर्ण दाखवलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. हे इकडे बघू शकता तुम्ही प्रसादालय. आणि आपण आता बाहेर आलो परत. सायंकाळचे जवळपास मित्रांनो आता 8:30 होत आहेत. परिसरात किती स्वच्छता आहे तुम्ही अजूनही पाहू शकता. तर मित्रांनो मी आता श्रीचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. तुम्ही बघितलं आपल्याला मध्ये घेता नाही येत. तर आता आपण आपल्या इथला बाहेरचा परिसर कसा आहे काय नाही ते बघूया. चला हे जे आहे आपण आता श्रीच्या मंदिरातून बाहेर पडलेला गेट आहे आणि हे परत आपण मेन रोडला आलेलो. चला आपण बघूया आता इकडे काय काय भेटेल आपल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी. छान छान आपल्याला भेटवस्तू वगैरे घेण्यासाठी दुकानं वगैरे आहेत इथं. श्रीच्या इथला प्रसाद भेटलेला आपल्याला आणि शतपावली करत आपण निघालोय. शेगावला आलो आणि आपण कचोरी नाही खाल्ली असं होऊच नाही शकत. तर आपण शेगावची कचोरी खाण्यासाठी जात आहे आता स्पेशल. तर मी तुम्हाला लोकेशन वगैरे नाही सांगणार आहे, तुम्हीच बघा लोकेशन आपला कुठलं आहे. आपण डायरेक्ट तिथं लोकेशनला जाऊया. चला फटाफट. श्रीच्या दर्शनाच्या नंतर आता मी स्टेशनवर चाललोय. स्टेशनवर जे तुम्हाला बोललो असतो आपण फेमस शेगावमध्ये शेगावची फेमस कचोरी खाणं न खाता आपण नाही जाऊ शकत. तर आपण आता सरळ शेगावची कचोरी खाण्यासाठी जाऊया. चला लोकल ट्रान्सपोर्ट घेतले मी आणि आपल्या श्रीचं जे इथलं भक्तिनिवास आहे रेल्वे स्टेशनपर्यंत आपल्याला फक्त 10 रुपये फेअर लागतोय. आपले जे संस्थांचे गाडी वगैरे आहे ते पण आहे पण त्याच्यानी आपल्याला पॉसिबल नाही आहे कारण खूप वेळ जातो त्याच्यात. तर शुल्लक पैसे आहेत 10 रुपये. 10 रुपयामध्ये आपलं ते डिस्टन्स कव्हर होते. आपला भाऊ आहे विराज, यांनी आपल्याला तिथून मंदिरापासून इथे ड्रॉप केलंय. तर चला धन्यवाद मित्रा. तर हे बघा माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि हे बघा हे आपले नांदेडचे सर आहेत, त्यांनी आपल्याला भेटलेले आहेत. भारी वाटते त्यांना इथं भेटून. चला सर भेटूया, छान वाटलं मला सुद्धा खूप छान वाटलं. तर हे बघा मित्रांनो हे आपलं शेगाव रेल्वे स्टेशन आणि मी आता तुम्ही बघू शकता बघा वॉकिंग डिस्टन्सवर आहे हे आपल्या रेल्वे स्टेशन बसनं. फायनली गाईज आपण हे बघा आता हे स्टेशन आणि स्टेशनच्या समोरच आहे शेगावची कचोरी सेंटर शर्मा यांचं. खूप फेमस आहे मित्रांनो. चला आपण जाऊ. इथे बघू शकता सिन्स 1950 1950 पासून आहे शेगावची फेमस कचोरी TR शर्मा. तर चला मी घेतो पहिल्यांदा इथं, आपण घेऊया कचोरी कशी आहे आणि नंतर बघूया.
तर बघा आपण आता आपली फेमस इथली कचोरी घेतलेली आहे. मी खाऊन बघतो आता आणि तुम्हालाही सांगतो कसं आहे काय नाही टेस्ट. किती छान दिसते बघा आणि एकदम गरम गरम आहे मित्रांनो. ही कशी आत्ता पण या टाइमला आता मुंबईला जाणारी गाडी आहे त्याच्यामुळे पब्लिक बघा पूर्ण अक्षरशः 100 लोक पार्सल घेऊन जातात मित्रांनो इथून लोक. बघू शकता तुम्ही किती क्रेज आहे या कचोरीच्या इथला. मित्रांनो बघा हे आपण आता हे कचोरी घेतली इकडं आणि हे जे इकडं दिसत आहेत ते फ्रोझन कचोरी आहेत. तर चला आपण या शेगावच्या कचोरीला बाय बोलूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. मित्रांनो पाठीमागे बघू शकता शर्माजीची कचोरी आहे. आता मी घेतलं आणि काही पार्सल पण घेतलं मी सोबत. तिथं तुम्ही बघितलं 2 प्रकारची अवेलेबल होती, एक ड्रायवाली फ्रोझन आणि एक रेडी टू इन्स्टंट खाण्यासाठी. तर मी आता काही पार्सल घेतलं आणि बघा त्यांचं कार्ड पण मी दाखवतो तुम्हाला. आपण आता शर्माजीची कचोरी घेतलेली आहे तिकडं आणि स्टेशनवरनं इथं आलेलं आहे बघा गगन्स रेस्टॉरंट. तर बघूया आपण इथं काय आहे काय नाही मी तुम्हाला दाखवतो. त्यांची थीम बघा मित्रांनो किती छान आहे. तुम्ही बघू शकता टोटल आपण एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला इथं असं काहीतरी बघायला भेटेल आणि त्याचा खासियत म्हणजे इथं किती छान असं आपलं इंडियन संस्कृती दाखवलेली आहे. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर मित्रांनो हे आपला कोच आहे. रेल्वे स्टेशनच्याच बाजूला कोचमध्ये त्यांनी रेस्टॉरंट बनवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही हे बघा. आणि हे शर्माजीची कचोरी इथं पण भेटते आपल्याला. हॅलो बघा इथं किती छान असे फिश बॉल पण आहे, बस आईस्क्रीम वगैरे पण आहे. तर चला आपण मध्ये जाऊया आणि तिथं बघूया काय काय आहे. किती छान बनवलेलं आहे मित्रांनो बघा तुम्ही. खूप छान कन्सेप्ट आहे हा. सो मित्रांनो बघा आता आपण कोचमध्ये आलेलो आहोया आणि इंटेरियर बघा किती सुंदर आहे. तुम्ही बघू शकता मस्त आहे इंटेरियर आणि आपल्या शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या तिथंच आहे अंडर. बघू शकता किती सुंदर आहे. या ठिकाणी बी आपल्याला असं आता बघू इथं मेनू काय. तुम्ही मधून बघितलं किती छान होतं आणि बाहेरून पण बघितली पूर्ण बोगी बनवलेली आहे त्यांनी. सस्पेन्शन वगैरे गाडीचे सर्वच दिसत आहेत. असं बघून वाटतं हे जुनं AC कोच आहे. तर चला मी आता इथून निघतो कारण आपल्याला जास्त वेळ नाही आहे इथं थांबायला. आता गाडी आल्याच्या नंतर आपण इथून निघूया. नेक्स्ट टाइम आल्याच्या नंतर आपण इथं फूड डेफिनेटली ट्राय करणार आहोत. परत आपण आता स्टेशनवरनं सर्व ते हॉटेल आणि शर्माजीची कचोरी वगैरे बघून आलेलं आहे परत. हे बघा आता इथं बस आहे, बस पकडूया आणि बसनं आपण आता आपल्या जे आनंद विहार आहे तिकडे जाऊया. मी इथला परिसर दाखवतो थोडा, तुम्ही बघा कसा आहे. हे आपली बस इथून एंट्रन्स होते आणि हे इकडून मंदिराकडे जाण्याचा रस्ता. आणि इथं बघू शकता भक्ती निवास क्रमांक 3. हे टोटल भक्ती निवास आहेत जे श्रीच्या जवळच आहेत. इथं किती सुंदर आहे बघू शकता परिसर आणि पक्ष्यांचा किलबिलाट पण खूप छान येतो इथं. मी आता फटाफट जातो आणि आपल्या बसमध्ये जॉईन होतो. आणि इथं बघू शकता मित्रांनो या रात्रीच्या टाइमला सुद्धा इथं सफाई चालू आहे. तुम्ही या पूर्ण परिसरामध्ये बघा कुठं पण तुम्हाला कचरा म्हणून दिसणार नाही. बहुतेक हेच बस आहे आपल्याला इथून घेऊन जाईल. आता फायनली आता मी आनंद विहारकडे जाण्यासाठी बघा रांगेमध्ये बसलेलं आहे. ते पूर्ण मंडळी जी दिसत आहेत आपले आता तिकडले जे दोन्ही विसावा आणि आनंद विहार आहे तिकडंच जाणारे भक्त आहेत सर्व. आणि ही आपली पाठीमागे जे दिसते हीच बस जाईल आता तिकडं. चला आपण या बसनं आता कंटिन्यू जर्नी करूया तिकडल्या. आता आपण तुम्ही बघू शकता हे आपण आता बसमध्ये निघालेले आहोत. आता बघू शकता आपल्याला आनंद विहारला जाण्यासाठी आपल्याला गाडी पण भेटलेली आहे आणि सीट पण भेटली. बसाची विंडो सीट आहे आणि अजून भक्त मंडळी गाडीमध्ये येतच आहेत. थोड्याच वेळात आपला प्रवास तिकडं सुरू होणार आहे. तर चला शेगाववरून आपली इथून शेगावच्या महाराजाचं दर्शन वगैरे फायनली झालंय.
मित्रांनो, आपण आता आनंद विहारमध्ये एंटर झालेले आहोत आणि आपल्याला आता सोडलेली ही बस. तर जाऊया आपण. आपला भक्ती क्रमांक 4 मध्ये आपला स्टे आहे आणि आता जेवायचं तर काही नाहीये, तरी बघू. आपले दुसरे मेंबर वगैरे जेवण केलेले आहे. आपले सर्व मंडळीमध्ये आराम करतायत. जे आता आपण कचोरी आणली इथली फेमस, ते कचोरी पण तिथं आनंद घेत आहेत त्याचा. मी फटाफट जातो आणि जेवतो. किती वेळ लागेल मध्ये बघूया आपण. हे प्रसाद आले आणि इथं आपले मित्रांनो, आपल्याला श्रीचं दर्शन घेऊन यायला ते वेळ लागलेला आहे. तर इथं 10 वाजता आपलं हे काउंटर म्हणजे क्लोज होते आणि 10च्या नंतर आपल्याला अजून दुसरी सर्व्हिस आहे इकडं. तर रात्री जेवण येते, मसाले भात वगैरे, तर ते आपण बघूया. आता जवळपास एक 10 साडे 10 व्हायला यायले तिथं. चला, आता आपल्याला जे मी सांगितलं होतं, आपल्याला जेवण तर आता भेटलेलं नाहीये कारण उशीर खूप झालाय मला यायला. इथं विनामूल्य आता जेवण आहे वरी, कारण ते जे अवेलेबल असते ते घ्यावं लागेल आपल्याला. बघू आता आपल्या या इथल्या वरच्या जेवणामध्ये काय काय आहे. इथला पण हॉल सेमच आहे मित्रांनो, स्वयंसेवा आहे मित्रांनो. बघा, स्वतः घ्यावं लागेल आपल्याला इथं. मित्रांनो, आपल्याला किती छान अशी सोय इथं भेटते बघा तुम्ही. गरम गरम खिचडी, गरम गरम शिरा आहे आपल्यासाठी आणि श्रीच्या जेवणाचा आनंद घेऊया आपण. चला, आपल्याला आता यायला वेळ झाल्यामुळं जेवण तर नाही भेटलं, पण त्याच्यामध्ये हे बघा इकडं मी दाखवतो. खिचडी आणि शिरा आहे, एकदम छान आहे मित्रांनो आणि असं गरम गरम आहे खाण्यासाठी. आपण थोडा वेळ झाल्यामुळं श्रीचं दर्शन घेऊन इथं अन्नछत्रला आलो होतो. हे बघा, आता जेवण वगैरे झालं. श्रीचे फोटो बघा आणि आपले सर्व हे श्रीचे सेवेकरी आहेत तिथले. यांचं मनपूर्वक आपण एकदा धन्यवाद बोलूया. यांना जे आपल्याला इतकं दिवस सेवा दिली आणि आपण आता जाताना खाली वहीमध्ये नोट पण करूया. तर यांचं परत एकदा आपण आता धन्यवाद बोलूया. आपली आता उद्याची जर्नी कंटिन्यू करूया. तर तुमचं सगळ्यांचं एकदा खूप खूप धन्यवाद आणि जय गजानन सगळ्यांना. तर चला मित्रांनो, आपण निघूया इथून. बघा मित्रांनो, खालचा हे डायनिंग हॉल आहे आणि जवळपास रात्रीचे बघा मी टाइम पण दाखवतो, 10:30 वाजलेत. किती छान स्वच्छता असे इथं तुम्ही बघू शकता. वारंवार दाखवण्यात येते की जे आपल्या इथं शेगावला स्वच्छता बघतो, पूर्ण परिसर बघा त्यांनी धुवून काढतायत टोटल फ्लोअर आणि वॉश बेसिन ते किती नीटनेटके आहेत. चला, आपण आपल्या आता रूमकडे जाऊया. सो मित्रांनो, रात्रीचे 11 वाजत आहेत आणि फायनली बघा मी आपल्या विंगपाशी आलेलो आहे. 4 मध्ये चौथी जे भक्तिनिवास होतं तिथं आपला नंबर आलेला होता. तर मी आलो आणि फायनली आजचा पण हा सुंदर ब्लॉग मी कसा केला काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथल्याबद्दल तुम्हाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल त्याचे लिंक वगैरे मी इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, नक्की जाऊन चेक करा. आजचा हा सुंदर ब्लॉग मी इथेच थांबवतो. जय गजानन, जय महाराष्ट्र. तर लवकरच भेटू आपण.